युवा नेते आदरणीय दत्ता शेलार साहेब नक्कीच सामन्याकडे आपण वळणार आहोत। एक मोठा सामना मित्रांनो आपल्या समोर येतोय, तो म्हणजे तर एक मिनिट थांबायचं आहे, तर आपण सत्कार करणार आहोत आदरणीय युवा नेते दत्ता शेलार साहेब यांचा। सागर चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मायेची उबदार शाल, फौजी आहेत नक्कीच फौजींचा आम्ही मान सन्मान आणि अभिमान या ठिकाणी बाळगतो आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मित्रांनो शेलार साहेब या ठिकाणी आलेत आणि थँक्यू व्हेरी मच, आपण या ठिकाणी आलात, थँक्यू। आणि होते चौधरी साहेब, हे होते शेलार साहेब। तर वळूया आपण सामन्याकडे। एक मोठा सामना मित्रांनो या ठिकाणी प्रदर्शित होताना पाहतोय। वळूया आपण कॉम्बॉक्सकडे, त्या ठिकाणी आमचे मित्र गणेश शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुमधुर समालोचन। धन्यवाद, थँक्यू सर। या ठिकाणी एक बिग मॅच, बिग हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। परंतु काय घडलंय तर पहिला चेंडू चेतन, खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला ना तर मागच्या मॅचचा विचार केला तर चेतन यांनी पूर्णतः मॅच टर्निंग करून दिली होती टीम कोंडवलीला, आणि तोच किस्सा गिरवला जातोय दत्ता कोंढाळकर। इथे मात्र का हरागिरी केली जाते, मी सातत्यानं कालपासून सांगतोय, अरे तुम्ही गेलात तर पहिला चेंडूवरती तुम्हाला मोठाच प्रहार करायचा आहे का? पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 20 धावा कुटायच्याच आहेत का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो। कारण जर मागची मॅच आपण ब्लॅक कोब्रा कुसगावची पाहिली ना तर त्या दोन महत्वाच्या विकेट पहिल्या षटकामध्ये मिळवल्या होत्या चेतन यांनी, आणि तोच किस्सा गिरवतायत। पहा पुन्हा एकदा, आता स्ट्राइक इनला फलंदाज गौरव, हो लाऊड अपील तर आहे, पंच बारकाईने पाहत आहेत, फेटाळली जाते अपील, कुठेतरी लेकेस्ती सोडून जाणार आहे, परंतु शरद जात आहेत। शरद कोंढाळकर यांना माहिती आहे या मॅचचं महत्व, माहिती आहे एक एक क्षण खूप महत्वाचा आहे। कारण मित्रांनो तुम्ही फक्त एक संधी घेऊन स्पर्धेमध्ये येता आणि ती तुम्ही संधी गमावली तर तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागतंय। त्यासाठी शरद कोंढाळकर सातत्यानं जर कॅल्क्युलेशन गेम खेळतात आणि आता खरी रंगत आहे, कारण एका बाजूला अभि आहे, दुसऱ्या बाजूला शरद आहेत। आजो यू मिस आय डेफिनेटली हिट, क्लीन 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 बॉल, वाह भाई वाह चेतन, छा गए तुम भाई। खऱ्या अर्थानं चेतन, एक होते चेतन शर्मा, त्यांनी खऱ्या अर्थानं पहिली हॅट्रिक नोंदवली होती, आणि इथे मात्र चेतन चेतन चोरट खऱ्या अर्थानं अभी खुश तो सभी खुश म्हटलं जातं ना, अभी खुश झालेत, परंतु शरद यांचं प्रेशर वाढलंय, ब्लड प्रेशर हाय झालंय। अरे काय खेळताय तुम्ही, काय करताय, हा एक प्रश्न उभा राहतोय, कारण समोर शरद कोंढाळकर उभे आहेत आणि तुम्ही थोडस शांत खेळा हे दाखवणं सांगणं गरजेचं आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, साईश मात्र मैदानाच्या आत दाखल झाला। आता साईश मालुसरे, खऱ्या अर्थानं मागच्या मॅचचे हिरो गौरव आता मात्र काही करू शकले नाहीये आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न। आणि मी सातत्याने एक उदाहरण देतो की टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक जण कृष्णा लक्ष्मण सातपुते होऊ शकत नाहीत मित्रांनो। क्रॉस द लाईन खेळायचं तर ती एक नजर तुमच्याकडे हवी आहे। यास इथे मात्र चांगला, नक्कीच म्हणेन ज्या बॅटचा फेस आला ना, जो बॅटचा फोल खोलला तुम्ही, तो एक चांगला होता म्हणेन, कारण कधीतरी सरळ बॅटने खेळायला आपण शिका मित्रांनो। पहिलं मॅन्डेटरीचं पॉवर प्ले खेळत असताना हरागिरी नको आहे, मोठा फटका बसत असतो। फक्त तुम्ही खेळताय, फक्त इथे मैदानात नाही असं तुमच्या गावापर्यंत तुम्ही पाहिले जाताय मित्रांनो, त्याचं बहाण ठेवा। वाह, चेंडू पर्यंत जातायत, बॅट नक्कीच फिरवली जाते, परंतु चेंडू गेल्यानंतर बॅट येते का, हा नक्कीच प्रश्न निर्माण होतोय। बॅट लावा, शरद कोंढाळकर यांना स्ट्राईकला आणा तुम्ही, कारण या एका नावाच्या मागे खूप मोठं भलय आहे मित्रांनो। कारण सातत्यानं आम्ही पाहिलं ना संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये, नवी मुंबई शहरामध्ये, ओ इथे मात्र बॅट लागली आहे का? यस लागले, पण सांगतायत इथे मात्र षटक संपलंय, आणि मला वाटते आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये पहिलं मिडल षटक हाताळलंय। टाळ्या झाल्या पाहिजे चेतन चोरट यांच्यासाठी, वाह बाय वाह। आणि दोन मोठे मोहरे मात्र तंबूच्या दिशेने